खासदार संजय राऊतांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केलाय। संभाजीनगरमधील वेदांत हॉटेल मुलासाठी कमी पैशामध्ये घेतलं असा आरोप राऊतांनी केला। या हॉटेलसाठी पैसे खोक्यांमधून आले होते का असा सवालही राऊतांनी केलाय। दरम्यान मंत्री संजय शिरसाट यांनी हॉटेल सेटलमेंट करून घेतलेलं आहे। त्याचे ओरिजिनल मालक ज्यांचे शेअर्स आहेत ते विठ्ठल कामत आता न्यायालयामध्ये गेले असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलेलं आहे। पाहूयात। मंत्री संजय शिरसाटांवर खोक्यांचा आरोप। संभाजीनगरचं वेदांत हॉटेल कमी किमतीत खरेदीचा दावा। हॉटेल खरेदीच्या व्यवहारावर विरोधकांचा संशय। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं गंभीर आरोप केलेत। संभाजीनगरच्या वेदांत हॉटेल खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। वेदांत हॉटेल संजय शिरसाटांच्या मुलाच्या नावे खरेदी व्यवहार झाल्याचा दावा राऊतांनी केलाय। बाजारभावानुसार हॉटेल वेदांची किंमत कितीतरी अधिक असताना हे हॉटेल 67 कोटींना खरेदी केल्याचं राऊतांचं म्हणणं आहे। हॉटेलचा हा व्यवहार खोक्याच्या पैशातून झाला का असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। संभाजीनगर मधलं एक वेदांत नावाचं हॉटेल आणि त्याची प्रॉपर्टी बरं का, वेदांत म्हणून जे हॉटेल आहे कॉर्पोरेशन लिमिटेड हॉटेल, अत्यल्प मूल्यावर त्यांनी ते आपल्याकडे ती संपूर्ण प्रॉपर्टी प्राईम लोकेशनला आपल्या ताब्यात घेतली। एका मंत्र्याच्या मुलाकडे 67 कोटी रुपये आहेत, जो सामाजिक न्याय विभागाचा मंत्री आहे। एक मंत्र्यांचा मुलगा, त्याचा काही आगापिछा नाही, फार महान नाही, उद्योग क्षेत्रात नावलौकिक नाही, 67 कोटी रुपयाला संभाजीनगर मधल्या प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते। या महाराष्ट्रामध्ये कुठून आले पैसे? कुठल्या टेंडरिंग मधून आले? कुठल्या कमिशन दलाली मधून आले? एकनाथ शिंदेनी पैसे दिले की अमित शहानी दिले? जे 50-50 खोके आहेत हे हॉटेलची ही संपूर्ण लिलाव प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप विरोधकांनी केला। इतकंच नव्हे तर हॉटेल खरेदी करणारे सिद्धांत शिरसाट असा कोणता व्यवसाय करतात असा प्रश्नही विचारला जातोय। संजय शिरसाट यांच्यावर पुन्हा एकदा आरोप झालेला आहे। संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत यानं संभाजीनगरचं हे विट्स हॉटेल तब्बल 65 कोटीमध्ये खरेदी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। या हॉटेलचा लिलाव करण्यात आलेला आहे आणि हा लिलाव बेकायदेशीर असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे। संजय राऊत यांनी जो आरोप केला त्यानुसार संजय शिरसाट यांना हे हॉटेल कमीत कमी पैशात मिळावं यासाठी पूर्ण नियोजन करण्यात आल्याचा सुद्धा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। संजय शिरसाट यांच्याकडे इतके पैसे आले कसे? त्यांचा मुलगा असा नक्की काय करतो की सिद्धांत शिरसाटकडे 65 कोटी रुपये आले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। संजय शिरसाट हे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आहे। त्यांचा मुलगा सिद्धांत हा 65 कोटींचं हॉटेल विकत घेतो, हाच सामाजिक न्याय आहे का असा सवाल सुद्धा संजय राऊत यांनी केलेला आहे। सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका मुलीनं छळ केल्याचा आरोप केला होता, नंतर त्या मुलीनं माघार घेतली आणि हे प्रकरण शमतो न शमतोच पुन्हा एकदा सिद्धांत शिरसाट आणि संजय शिरसाट यांच्यावर या हॉटेलच्या खरेदीच्या माध्यमातून आरोप करण्यात आले आहे। महत्त्वाचं म्हणजे ही तब्बल 7वी वेळ होती ज्यावेळेस या हॉटेलचा लिलाव करण्यात आला आणि यावेळेस या हॉटेलचा अखेर सौदा झाला आणि सिद्धांत कंपनी नावाच्या एका कंपनीनं हे हॉटेल विकत घेतलं। ही कंपनी संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांचीच असल्याचा सुद्धा संजय राऊत यांनी आरोप केला आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा सिद्धांत शिरसाट आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे अडचणीत आलेले आहे। आता या सगळ्या चौकशीतनं नक्की हे हॉटेल संजय शिरसाट यांनीच विकत घेतलंय का? संजय राऊत यांच्या आरोपात काही तथ्य आहे का? हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरेंनीही हॉटेल खरेदीत गोलमाल झाल्याचा आरोप केला। या हॉटेलचे शेअर होल्डर्स विठ्ठल कामत हे कोर्टात गेल्याचा दावा खैरेंनी केला। 58 कोटीची हॉटेल आहे, परंतु ती हॉटेल यांनी सेटलमेंट करून घेतली, पण जे ओरिजिनल मालक आहेत समजा विठ्ठल कामत हे सुद्धा त्यांनी घेतलेले त्यांचे शेअर आहेत,
तर ते गेले कोर्टात आणि कोर्टात पण त्या ठिकाणी त्यांना स्टे मिळून जाईल आणि होणार नाही. परंतु तुम्ही त्या ठिकाणी हे कसं मॅनेज केलं म्हणून अंबादासजी दानवे विरोधी पक्षनेते त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की तुम्ही त्या ठिकाणी हे कसं केलं, हे अधिकाऱ्यांनी कसं हे केलं. म्हणजे अधिकाऱ्यांनी चौकशी व्हावी म्हणून त्यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं आणि आताही ते बोलले. झी 24 तासनं या संदर्भात संजय शिरसाटांशी संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाहीये. संजय शिरसाट या व्यवहारावर काहीही बोलत नसल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलंय. विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर.